नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची तारीख आहे 26 ऑगस्ट आणि जर तुम्हाला उद्या 27 ऑगस्टला लोणी बाजारात गाई खरेदीसाठी जायचं असेल तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता. आता गायींची क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो, टॉप क्वालिटीच्या एचएफ जातीच्या तुम्हाला गाय वगैरे मिळणार आहेत. याच्यामध्ये काही 20 प्लस, काही 25 प्लस, काही 30 प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गायी आहेत. गायींची क्वालिटी बघा तुम्ही, आता मोठ्या मोठ्या मापाच्या जातीवंत गायी आहेत. तर तुम्हाला 12ही महिने गायी मिळणार आहेत. तर असं नाही की बुधवारचा बाजार असतो आणि बाजाराच्या दिवशी गेले तर तुम्ही कोणत्याही वारी गेले तरी तुम्हाला तिथं गायी मिळणार आहे. खात्रीच्या चेक करून तुम्हाला गायी मिळणार आहे. तर गायी वगैरे बघा तुम्ही. आता जर तुम्हाला गायी खरेदी करायची असतील तर आपण तुम्हाला तसा नंबर वगैरे दिलेला आहे. जर तुम्हाला गोठ्यावर जाऊन गायी खरेदी करायची असतील तर तशी तुम्ही गायी वगैरे खरेदी करू शकता. आता या गायी बघा तुम्ही, मोठ्या मोठ्या गायी आहेत एचएफ जातीच्या. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा लोणीचा बाजार आहे मित्रांनो. लोणीचा बाजार हा बुधवारच्या दिवशी भरतो. तुम्ही मंगळवारी गेले, सोमवारी गेले, गुरुवारी गेले, कधी गेले, कोणत्याही वारी तुम्हाला गायी मिळतील खात्रीच्या. आता किंमत कशी राहते मित्रांनो, आता जशी गाय राहते गायीवरती किंमत आहे. जर तुम्ही 15 लिटरची गाय खरेदी केली तर तिची किंमत वेगळी राहते. जर तुम्ही 25 लिटरची गाय खरेदी केली तर तिची किंमत वेगळी असणार आहे. तर गायची किंमत इथं समोर होते. जशी गाय राहील, गायला तसं दूध वगैरे राहील, तशी तिची किंमत वगैरे राहणार आहे. आता गाई वगैरे बघा तुम्ही, सर्व जातीवंत गाई तुम्हाला पाहायला भेटतील. आता हे बघा, टॉप क्वालिटीच्या तुम्हाला गाई तिथं पाहायला भेटणार आहे. तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. आता यांच्याकडून मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी गाय वगैरे खरेदी केलेली आहे. तसं आपण चॅनलला व्हिडिओ सुद्धा आपल्या अपलोड केलेले आहे. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. एक तुम्हाला अंदाज लागून जाईल की काय किमतीने शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे. आता या गाई बघा तुम्ही, मोठ्या मोठ्या गाई, सर्व जातीवंत गाई आहेत. जर तुम्हाला दूध चेक करायचं असेल तर तुम्हाला ते गोठ्यावर दूध वगैरे पिळून सुद्धा दाखवून देतील, 2 टाइम 3 टाइम. जर तुम्हाला मुक्कामाने जायचं असेल तिथं राहायला तर ती सुद्धा तुमची तिथं सुद्धा राहायची सोय वगैरे होणार आहे. हे बघा गाय वगैरे बघा. जी गाभण गाय राहते तिची मायांची आणि सडाची बोली वगैरे तिथं ते देतात आपल्याला. आणि जी जनलेली राहते तर तुम्हाला जर तिचं दूध चेक करायचं असेल तर तुम्हाला दूध चेक करून सुद्धा ते दाखवून देतील. अशा एक खात्रीच्या गाई तुम्हाला मिळणार आहेत. तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना उद्या बाजारात जायचं असेल किंवा मध्ये जायचं असेल कोणत्याही वारी तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून घ्या. तुमचा जर बजेट चालू असेल गाई खरेदींचा तर त्यांच्याशी कॉल करून तुम्ही बोलू शकता.